केंद्र सरकारकडून गरिबांसाठी घरकुल, गायगोठा, विहीर योजना मंजूर केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्रशासकीय अधिकारी लाच मागत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखी गांधीगिरी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी भीक मागण्याचं आंदोलन त्यांनी केलंय. त्यांच्या या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मंगेश साबळे यांनी नेमकं आंदोलन कसं केलंय पहा. जय शिवराय मित्र, जय भीम. एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय. पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले. आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे. मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे. आता हे 25,000 कुठून द्यायचे? आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर. अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर. अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ. अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला. अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे. बीडीओला द्यायचे, सीओला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे. मामू देव ना 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो मामू दे दो मामू. ये खुर्ची पे बैठने वाले हिजड़े निकल रहे. इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसा मांग रहे, सीओ पैसे मांग रहे. भाऊ दे रे 2 रुपये दे रे. दे भाऊ दे, दे हो 2 रुपये दे हो. अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब. हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब, द्या ना 2 रुपये. हे घरकुलाचे बिलं काढायला पैसे मागून राहिले साहेब. साहेब अरे द्या हो साहेब. पगार चाललाय उडाली, पैसे दिले का? पैसे मागून राहिले का? मी देतो का? मला सीओला 2 रुपये देतं का बाबा? घरकुल बांधायला शेतकऱ्याला मदत करतं का बाबा? दे ना बाबा. याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याची राख देखील आणली आहे. शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला, राख. हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही. सरकार आम्हाला घरकुल देते, मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे. कुठं गेले? जाऊ ना तू. टाइम झाला ना भाऊ, आले जाऊन नाही. सर देता का 2 रुपये देता का सर? घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर, द्या 2 रुपये. द्याव सर, द्यावो. गरीब आहे शेतकरी, गरीब आहे सर, द्यावो. पैसे मागून राहिले 25,000 रुपये द्यावो सर, द्यावो. घर बांधलं सर, द्यावो पैसे, द्यावो घरकुलाला. 2 रुपये द्या सर. सर द्या लागले 2 रुपये द्या सर, द्या. द्यावो सर 2 रुपये. आपल्याला कोणा पैसे दिले नाही भाऊ? इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले नाही आपल्याला. गरीब शेतकऱ्यांनाच पैसे दिले भाऊ आपल्याला. आपण आता सीओला देऊ, बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ. आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ, अजून भीक मागून. एवढे मोठे जमा झालेले आहे बघा. भाऊ 2 रुपये देता का भाऊ? इंजिनियरला द्यायचे भाऊ, घरकुलवाल्या भाऊ देता का 2 रुपये? पैसे नाही तर वा 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 भाऊ, तुमच्या पाया पडतो. फायदा का शेतकऱ्यासाठी द्यायला लागले भाऊ, धन्यवाद भाऊ. 10 रुपये दिले भाऊ, पाया पडतो. अरे भाऊ धन्यवाद भाऊ. 10 रुपये भाऊ द्यायला लागले, 10 रुपये. इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे मागतो ते. ओ भाई सर, सर 2 रुपये देता का सर? इंजिनियर पैसे मागून राहिले सर घरकुलाला. मॅडम देता का 2 रुपये? द्या हो मॅडम. सर देता का 2 रुपये? द्या सर. इंजिनियर घरकुलाला पैसे मागून राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर. साहेब
साहेब नाही, मी इथं बसतो साहेब येईपर्यंत. पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर. बीडीओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून. ते बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं भीक मागलं सर. आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या, त्याच्या राखीचा आहे, टाळूवरचा लोणी आहे सर. त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर. तुम्ही द्या सर 2 रुपये सर, 2 रुपये द्या सर. तरी पण इंजिनियर पैसे मागू राहिले सर. 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये. मॅडम द्या 2 रुपये सर. सर द्या की 2 रुपये सर. सर सर साहेब नाही ना सर कधी सर. अहो सर द्या की. आले साहेब आले सर. घरकुलाला इंजिनियर पैसे मागू राहिले सर. सर तुमच्या पाया पडतो सर. द्या सर. सर द्या सर 2 रुपये द्या सर. गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर. द्या सर. पैसे मागू राहिले सर इंजिनियर. बीडीओला देऊ सर आपण, सीओला देऊ सर. द्या सर. सर स्लॅब टाकलं म्हणते बिस्किटचा फोटो लागतो, नाही तर पैसे नाही सर. द्या सर. माझं झालं नाही सर अजून. मला पैसे लागतं सर. द्यावं सर. भीक मागतो सर. द्या सर. भीक द्या. इंजिनियरला देतो सर, बीडीओला देतो सर, सीओला देतो सर. द्या सर 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर? हे राख माहिती का सर? हे राख हे शेतकऱ्याची अंगाची जाळलेली राख आहे सर. द्या सर. द्या सर 2 रुपये द्या. इंजिनियरला द्या सर. इथं बसतो मी, मागतो भीक मागतो सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.